नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रमोद भस्के KBC विनर स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत की लास्ट 2 डेजमध्ये किती IVR कॉल आलेले आहेत का नेमक्या आल्या नाहीत, आणि तर ह्या 2 दिवसामध्ये 4 आणि 5 मे रोजी किती नेमक्या IVR कॉल आलेले आहेत, आणि आज संडे असल्यामुळे आज IVR कॉल येऊ शकतो का, तर ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर मिळालेल्या माहितीनुसार काल थोड्या पर्टिक्युलर लोकांनाच कॉल केलेले आहेत, जास्त नाही, पण थोड्या थोड्या लोकांनाच काल शनिवार रोजी कॉल घ्या म्हणजे IVR कॉल आलेले आहेत KBC कडून. आणि आजच्या तारखेमध्ये IVR कॉल खूप कमी शक्यता आहे की आज कोणाला IVR कॉल आला असेल, कारण की कन्फर्म नाही झालेलं आहे आज कोणाला IVR कॉल आलेला आहे. प्रश्न बदलून विचारले जात आहेत, पण शनिवार आणि रविवार ह्या 2 दिवसामध्ये IVRची जी फ्रिक्वेन्सी आहे कॉल येण्याची, ती खूप कमी झालेली आहे IVR कॉल येण्याची फ्रिक्वेन्सी. त्याच्यामुळे कदाचित उद्या IVR कॉल जास्त येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे जेव्हापासून KBC रजिस्ट्रेशन चालू झालं ह्या 2 दिवसामध्ये खूप कमी IVR कॉल आलेले आहेत. मागचा म्हणजे कालचा शनिवार आणि आजचा रविवार ह्या 2 दिवसामध्ये खूप कमी IVR कॉल आले आहेत. त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही आहे. उद्या परत IVR कॉल सुरू होतील. तर एकदा आपण KBCने दिलेल्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये पाहूया नेमकी त्यांनी IVR कॉलचा क्रायटेरिया कसा सेट केलेला आहे. तर जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पूर्ण 33,000 लोकांना IVR कॉल जातील. त्याच्याप्रमाणे 33,000 व्हॅलिड एंट्रीज असणाऱ्या जे काही आन्सर त्यांना रिसीव्ह झालेले आहेत व्हॅलिड आन्सर, त्याच्यामध्ये 33,000 लोकांना कॉल करण्यात येतील. तर तुम्हाला मी इथे शो करतो त्यांनी नेमका म्हणजे क्रायटेरिया काय सेट केलेला आहे ते. तर इथं पाहू शकता तुम्ही की म्हणजे त्यांनी असं दिलेलं आहे की डेली बेसिसवरती IVR कॉल करण्यात येतील. जसा क्वेश्चन विचारला 9 वाजता ते पुढच्या दिवशी म्हणजे 8:59 तर हे डेली बेसिसवरती शॉर्टलिस्ट होईल असं त्यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. म्हणजे ज्या एंट्रीज व्हॅलिड त्यांना मिळतील IVR कॉलद्वारे. तुम्ही तो पाहू शकता त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथे क्लिअर की द व्हॅलिड एंट्रीज विल बी शॉर्टलिस्टेड बाय रँडमायझर ऑन डेली बेसिस फ्रॉम द व्हॅलिड एंट्रीज रिसिव्ड फॉर each डे फ्रॉम पिरियड 9 PM to 8:59 PM नेक्स्ट डे. तर अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता की त्यांनी क्रायटेरिया मेन्शन केलेला आहे त्यांचा, ह्या बेसिसवरती कॉल रोज येत आहेत. तर इथं पाहू शकता तुम्ही त्यांनी 8 झोन टोटल मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामध्ये मेल फिमेल आणि त्यांचं एज वाईज जे काही त्यांचं रिझर्वेशन क्रायटेरिया तो मेन्शन केलेला आहे त्यांनी. मेल फिमेल 18 to 30 एज, 31 to 50 आणि 51+ यांचा जो जो काही त्यांनी क्रायटेरिया सेट केलेला आहे एज बेसिसवरती, त्या रेशोप्रमाणेच कॉल येतील. आणि कदाचित त्याच्यामुळे थोडासा म्हणजे थोडं कॉलची फ्रिक्वेन्सी कदाचित कमी झाली असेल, पण काळजी करू नका. उद्या परत IVR कॉल स्टार्ट होतील आणि कदाचित जास्त पण होतील, कारण की 2 दिवस खूप आज तर कॉल आलेला नाही आहे IVR कॉल कोणाला. शनिवारी काल पर्टिक्युलर लोकांनाच कॉल आलेला असेल, ते पण खूप कमी प्रमाणात कॉल आलेले आहेत. त्याच्यामुळे जास्त काही काळजी करायची गरज नाही. उद्या परत IVR कॉल येतील. त्याच्यामुळं क्वेश्चनचे आन्सर व्यवस्थित करा आणि राहिलेले क्वेश्चन मिस करू नका. तर हा होता IVR कॉलबद्दल आपल्याला डिस्कस करायचं होतं. IVR कॉलबद्दलचा हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.